निपाणीत बौद्ध धम्म परिषद भिंतीपत्रक अनावरण कार्यक्रम संपन्न. धम्म परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने रविवार दिनांक 1 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या धम्म परिषदेच्या भिंतीपत्रकाचे अनावरण उत्साहात पार पडले. प्रारंभी स्वागत राहुल शितोळे यांनी केले. भारतीय बौद्ध महासभा निपाणी तालुका अध्यक्ष प्राध्यापक अजित कांबळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की धम्म परिषद ही समाज जागृती व विचार प्रसारासाठी महत्त्वाची ठरणार आहे. या परिषदेसाठी विविध मान्यवर उपस्थित राहणार असून बौद्ध धम्माच्या विचारांचा व्यापक प्रचार व प्रसार केला जाणार आहे. आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते व बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले. धम्म चळवळ ही आंबेडकरी चळवळीचा एक अविभाज्य घटक आहे आणि आंबेडकरी चळवळ जर जीवन ठेवायचं असेल तर धम्म चळवळ गतिमान करणं आवश्यक आहे आणि धम्म चळवळ गतिमान करण्याचं एक प्रभावी माध्यम म्हणजे धम्म परिषद आहे. आणि म्हणून या निपाणीमध्ये 1 मार्च 2026 रोजी धम्म परिषदेचं आयोजन केलं. तरी सर्व बौद्ध धम्म उपासक उपासकांनी या परिषदेला हजर राहावे अशी मी विनंती करतो. धम्म परिषद कमिटी अध्यक्ष सुधाकर माने यांनी सांगितले की 1 मार्च रोजी होणारी धम्म परिषद ऐतिहासिक ठरणार असून सुप्रसिद्ध व्याख्याते तथा जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकाचे लेखक आयुष्यमान जगदीश ओहाळ हे प्रमुख उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तसेच ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने हेही मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पहिल्यांदा अभिवादन करतो आणि निपाणीमध्ये 1 मार्च 2026 रोजी भारतीय बौद्ध महासभा कर्नाटक तालुका निपाणीच्या वतीने व बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श समितीच्या वतीने 1 मार्च रोजी धम्म परिषदेचं आयोजन केलेलं आहे. ह्या धम्म परिषदेसाठी प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून जाहिरात व भिंती पोस्टरचं अनावरण आज आम्ही करत आहोत. आणि या 1 मार्चच्या धम्म परिषदेला सर्वांनी भीमसैनिकांनी आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे अशी मी विनंती करतो. यावेळी अरेश सनदी, अमित कांबळे, गोरखनाथ मधाळे, संदीप माने आदींनी मनोगत व्यक्त करून परिषद यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते भित्तीपत्रक हातामध्ये घेऊन अनावरण करण्यात आले. कार्यक्रमास धम्म परिषद कमिटी अध्यक्ष सुधाकर माने, भारतीय बौद्ध महासभा निपाणी तालुका अध्यक्ष प्राध्यापक अजित कांबळे, राहुल शितोळे, गोरखनाथ मधाळे, मनोहर गायकवाड, उदय वंटे, दिलीप कांबळे, जयसिंग कांबळे, अमित कांबळे, संदीप माने, नितीन कांबळे, राकेश कांबळे, अमित वराळे, विक्रम कांबळे, जनार्दन मोहिते, प्रतीक कांबळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार सुशील कांबळे यांनी मानले.